चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. शिवराय घ्यायच्या दादा त्या शिवाजी नावात ताकद होती. आता सरांना सांगा लागला की बा टाळी वाजवा लागते. आता मी तिकडून विदर्भातून आलो आहे की नाही, तुम्ही लोक खानदेशचे, टाळायचंय मोठा टायमिंग असते, तुम्हाला समजायला पाहिजे. सरले समजला. आता काय बहुतांश जणांचं लग्न झालंय, ज्याचे लग्न झालंय त्याचे पार्लेजी बिस्कुट ऑलरेडी मुरलेच आहे. पण तुम्ही कधी पार्लेजी बिस्किट खाल्लं नसेल, योग्य वेळेत खा लागते, योग्य वेळेत आत टाका लागते, योग्य वेळेत बाहेर काढ लागते. जास्त वेळ जर अंदर राहिलं तर विरघळून जाते, लवकर बाहेर काढलं तर कच्चं राहते. ज्याला ह्या टायमिंग साधला की नाही त्याला टाळायचा आणि आयुष्याचा सुद्धा टायमिंग साधला पाहिजे दादा. त्यामुळे टायमिंग वर टाळ्या असल्या पाहिजे. मी सांगत काय होतं बेटा, सांग. मी सांगत काय होतं, काय सांगत होतो मी ते म्हणून जाणं दिल्ल तुले उधळो, तू जाणे तुझ्या कारभार जाणे, आम्हाला काय करा लागते, काय सांगत होतो मी. शिवाजी नावात ताकद होती, शिवाजी नावात ताकद होती दादा. राम नावात ताकद होती, राम नावात ताकद होते. रामाच्या नावानं दगड करायला लागले, रामाच्या नावानं दगड करायला लागले. लंकेच्या लोकांची भीती वाढली. लंकेच्या लोकांनी म्हटलं हे राम तो मायावी है, अगर इसके नाम से अगर पत्थर धरते भगवान कैसा होगा, राजा कैसा होगा. लंकेच्या लोकांची भीती वाढली. रावणानं रक्तात दवंडी दिली. आपण उद्या समुद्र सपाटीवर जाऊ, आपण हे दगड करून दाखवू. रावण निघाला, सकाळ झाली, प्रजाजन निघाले. रावणाने एक दगड घेतला, दगडावर नाव लिहिलं रावण. दगड घेतला, दगड टाकला, दगड तरला. दगड तरला. लंकेची प्रजाजन खुश झाली. अपना भी राजा अच्छा है, अपना भी रावण अच्छा है. रात्री मंदोदरी रावणाच्या कॅबिन मध्ये जाते, विचारते रावणजी तुम्ही दगड जरूर टाकला, दगड जरूर टाकला, दगड तरला कसा. रावण सांगते मी दगड जरूर टाकला, मी दगड जरूर टाकला, पण त्या दगडाच्या कानात सांगितलं तुले शपथ आहे रामाची डुबला तर दादा. हे राम नावात ताकद होती हो. आणि राम छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जर पोटी यायचे असेल ना दादा, तर आपल्या राजमाता जिजाऊ तशा पाहिजे. आवाज नाही आहे उपस्थित, पण घरी जाऊन सांगायचं. सोपान दादांनी सांगितलं राजमाता जिजाऊ तशा पाहिजे. आजकालच्या जिजामाता कुठं आमच्या हातात रिमोट, पवित्र इष्टा मानवर्चना, काटा रुते कुणाला खुलता कडी खुले ना. ती सध्या काय करते मग 9 महिने 9 दिवस संस्कार आदोळ आदोळ जो मुलगा जन्माला येतो का नाही, तो आल्या आल्या सुरू करतो मम्मी ढिशूम पप्पा ढिशूम, मम्मी मम्मी पप्पा को बताओ तेरा दुश्मनाना रहने का तो सीधा रहना, नहीं तो शादी के बाद देख लूंगा. बाप शिमगा पोट्टो धुई मातीन, मायजर 14 जानेवारी तीळ संक्रांत संत पोट्टही कसं जन्माल्यास तुम्ही विचार केला पाहिजे. संस्कार असले पाहिजे, संस्कार असले पाहिजे. राजमाता जिजाऊ आपल्या शिवरायांना संस्कार देत होती. राजमाता जिजाऊ आपल्या शिवरायांना संस्कार देत होते. राजे तुमचं ध्येय मी ठरवेल. राजे 5 वर्षाचे झाले. राजे तुमचं ध्येय मी ठरवेल. राजे 6 वर्षाचे झाले. राजे तुमचं ध्येय मी ठरवेल. राजे 7 वर्षाचे झाले. राजे तुमचं ध्येय मी ठरवेल. राजे 8 वर्षाचे झाले. आता राजे विचारतात काय माझं ध्येय आहे, तेव्हा राजमाता जिजाऊ सांगते या पलीकडच्या किल्ल्यावर, या पलीकडच्या किल्ल्यावर मुघलांचा झेंडा दिसतोय, त्या ठिकाणी स्वराज्याचा झेंडा उभारणे हेच तुझ्या आयुष्यातलं अंतिम सत्य आहे. हे संस्कार दिले पाहिजे, हे संस्कार दिले. संस्कारच नाही ना. आपण योग्य वेळेत जर आपल्या लेकरावर संस्कार दिले तर अंतिम संस्कार करण्याची, त्या संस्कारावर अंतिम संस्कार करण्याची दादा वेळ येणार नाही हो. आपल्या लेकराला संस्कार दिले पाहिजे. हो, आणि मी आज भरपूर मुली उपस्थित आहे आणि कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकत आहे आणि मला सांगावंसं वाटतं मातृशक्तीबद्दल आजच्या दिवशी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.